नमस्कार। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा महासोहळा आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य, समृद्धी आणि आनंद नांदो। भक्ती, सद्भावना आणि मानवतेचा संदेश आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कायम फुलत राहो हीच विठुराया चरणी प्रार्थना। आषाढी एकादशी निमित्त माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा। जय हरी विठ्ठल। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। निसर्गातून साकारला पंढरीचा राजा, दगड फुलांची 60 फुटी विठ्ठल मूर्ती, आषाढी निमित्त भक्तीचा अनोखा आविष्कार। बेपत्ता मुलीची अफवा ठरली खोटी, अल्पवयीन मुलगी सुरक्षित, पोलिसांचा खुलासा, सीसीटीव्ही तपासातून सत्य समोर। कोलगाव येथे भीषण अपघात, युवतीचा जागीच दुर्दैवी मृत्यू, युवक गंभीर जखमी। आणि राजापूर शहरातील आठवडा बाजारातील जागेचा प्रश्न निकाली, व्यापाऱ्यांना निश्चित जागांचं वाटप, बाजारात एकतर्फी वाहतूक व्यवस्था। पाहूया सविस्तर वृत्त। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल भक्तीत रंगून गेला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे निसर्ग आणि भक्तीचा एक अनोखा संगम साकारला आहे। कुडाळ येथील कलासक्त व्यक्तिमत्व डॉक्टर अनिकेत रवींद्र निब्रे यांनी आपल्या शेतामध्ये तब्बल 60 फूट उंचीची भव्य विठ्ठल मूर्ती उभारून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। विशेष म्हणजे ही मूर्ती ओहळातील दगड, विविध प्रकारची फुले आणि हिरव्यागार पानांच्या साह्याने साकारण्यात आली आहे। यावर्षी मूर्तीला फूल आणि पानांपासून तयार केलेले पारंपरिक वस्त्रालंकार परिधान करण्यात आले, तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे। ही भव्य कलाकृती पूर्ण करण्यासाठी डॉक्टर अनिकेत निब्रे यांना आणि त्यांचे स्नेही चिरायू वारंग यांनी सलग 8 दिवस अथक परिश्रम घेतले। या उपक्रमात रवींद्र निब्रे, ऋतिका निब्रे, प्रशम वारंग आणि अनिशा वारंग यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले। सामूहिक प्रयत्न आणि विठ्ठलावरील निस्सीम श्रद्धेतून साकारलेली ही कलाकृती सध्या पंचक्रोशीतील आकर्षणाचा विषय ठरली असून निसर्गाच्या सानिध्यात उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने भेट देत आहेत। श्रद्धा, कला आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असलेली ही 60 फुटी विठ्ठल मूर्ती आषाढी एकादशीचं वैशिष्ट्य ठरत आहे। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वडखळ परिसरात शुक्रवारी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने गाडीतून पळवून नेल्याची अफवा पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। मात्र वडखळ पोलिसांनी तातडीने तपास करून ही अफवा असल्याचं स्पष्ट केलंय। वडखळ नाका येथे एका गाडीतून मुलगी उतरल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतलं। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि पॅसेंजर वाहनाच्या चालकाची चौकशी करण्यात आली। तपासात संबंधित मुलगी स्वतः पॅसेंजर वाहनाने वडखळ येथे आल्याचे समोर आले। विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर घरातून रागाच्या भरात निघून गेल्याचे तसेच भीतीपोटी सुरुवातीला चुकीची माहिती दिल्याचे मुलीने सांगितले। त्यानंतर पोलिसांनी तिच्या कायदेशीर पालकांशी संपर्क करून मुलीला सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात दिलं। या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन वडखळ पोलिसांनी नागरिकांना केले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात कोलगाव येथे मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाला तर युवक गंभीर जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी आणि चारचाकी यांच्यात हा अपघात घडला। चारचाकी सावंतवाडीच्या दिशेने तर दुचाकी कुडाळच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला। या अपघातात आयुषी देसाई यांचा जागीच मृत्यू झाला असून कार्तिक परब गंभीर जखमी झालाय। धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले तर समोरून येणारी कार रस्त्यालगतच्या गटारात जाऊन आदळली। अपघातात कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय। महेश बांदेकर, कृष्णा धुळपनवार आणि लादू रायका यांनी जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले। दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून सहाय्यक पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब पुढील तपास करतायत। समोरील वाहन चालकाबाबत अधिक माहिती मिळवण्याचं काम देखील पोलिसांकडून सुरू आहे। कोलगाव मियासाहेब समाधीस्थळी हा अपघात झालेला पाहायला मिळतो। एक चारचाकी गाडी स्विफ्ट आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला, भीषण अपघात झाला। यात एक युवक गंभीर झाला आहे। अद्याप त्यांची नावं
समजू शकलेली नाही, नेमकी ही स्विफ्ट कार कोणाची आहे तेही समजू शकलेलं नाही. मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं जो जखमी युवक होता त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे आणि पुढची प्रोसेस जी आहे ती पोलिसांकडनं या ठिकाणी सुरू केलेली पाहायला मिळते. अगदी रस्त्याच्या कडेला ही चारचाकी जी आहे ती गेलेली पाहायला मिळते आणि त्याच्या जे एअरबॅग आहेत त्यासुद्धा या ठिकाणी उघडलेल्या दिसून येत आहेत. गाडीच्या उजव्या बाजूला मोठ्या पद्धतीनं नुकसान पोचलेलं पाहायला मिळतं. तर जी दुचाकी होती, जो दुचाकी स्वार होता तो त्याला इथे येऊन आदळण्याची शक्यता किंवा अंदाज काही प्रत्यक्षदर्शींना किंवा जे प्रथम इथे आले त्यांच्याकडनं उपस्थितांकडनं सांगितलं गेलं आहे. त्यामुळे नेमकी यात चूक कोणाची होती, नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र यात एक युवक मात्र गंभीर जखमी झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर चारचाकीमध्ये असलेला चालक देखील सुदैवानं यात वाचला आहे. त्यालाही मोठी हानी झालेली नाही. निश्चितच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील सोपस्कार पोलीस पार पडताना पाहायला मिळेल. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. गोवळकोट रोड ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅली काढून नागरिकांनी निषेध व्यक्त केला. नगरसेवक साजिद सरगुरह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. रॅली दरम्यान संविधानाच्या जयघोषासह विविध घोषणा देण्यात आल्या. तसेच भाजप सरकार विरोधात देखील घोषणा देण्यात आल्या. सहभागी नागरिकांच्या हातात विविध फलक आणि पोस्टर्स दिसून आले. रॅली शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात नगरसेविका सफा गोठे, मेजबा नाखुदा, नसरीन खडस, माजी नगरसेविका रिहाना बिजले यांच्यासह अनेक नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीतून आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध नोंदवत संविधानिक मूल्यांप्रती आपली भूमिका व्यक्त केली. 33 दिवस ज्या पद्धतीचे विद्यार्थी आपल्या हक्कासाठी लढत आहेत त्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि ही जी तानाशा सरकार आहे ती त्यांचं ऐकत नाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि अशाच पद्धतीची आमचा लढा लढत राहणार. काय मागणी आहे सर, आमची एकच मागणी आहे, जी विद्यार्थ्यांची मागणी आहे. असलेल्या ह्या धर्मेंद्र प्रधान, असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तिघांनी पण राजीनामा द्यायचा. कारण का देश चालवण्यासाठी हे सक्षम नाही. जर असते ह्या 33 दिवसात एक तरी माणूस गेला असता. 26 दिवस आपल्या असलेल्या सायंटिस्टांना उपाशीपोटी ठेवलंय, असलेल्या महिलांवरती लाठीचार्ज केलंय, असलेल्या महिलांच्या कानाखाली पुरुषांनी मारलंय. हे दयनीय आहे, हे लाज वाटणारी वस्तू आहे. त्यांच्या छातीवर पाय दिले, त्यांचे कपडे फाडलेत. हे शांतपूर्वक काढणारा विषय नाही आणि म्हणून आमचे असलेले समस्त नागरिक, असलेले विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी लढण्यासाठी रस्त्यावर आलेत आणि पुढं पण भविष्यात येणार. आम्ही इथंच नाही थांबलोय. कोकणातून 26 तारखेपर्यंत हे आंदोलन थांबलं नाही तर आम्ही 100% कोकणातून गाड्या भरून जाणार आणि तिथं त्यांना 100% मदत करणार. नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा शेतकरी कामगार पक्षानं तीव्र निषेध केला. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवर आघात असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. अन्यायाविरोधातील लढ्यात शेकाप विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. रायगड जिल्ह्यातील युवकांनी लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले. पत्रकार परिषदेत विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नाही, दिल्लीच्या संदर्भात मी हे सांगेन की दिल्लीला जी ठिणगी आहे ती देशात सगळीकडे गेलेली आहे आणि देशात खूप भयानक परिस्थितीतनं आपण जातोय की एक शास्त्रज्ञ, एक एन्व्हायरमेंटलिस्ट, एक एज्युकेशनलिस्ट लेवलचे व्यक्ती उपासाला बसतात. म्हणजे असं नाही की पूर्वी आंदोलनं झाली नाहीत. जेव्हा शेतकरी तुम्ही आठवा चालत आलेली ते उपासाला बसतात, फास्टला बसतात. त्यांना 20 दिवस सरकार विचारायला येत नाही. यापूर्वी सुद्धा अनेक झाले. मराठा आंदोलन सुद्धा आपल्या इथे झालं. तेव्हा सुद्धा बाबा शिष्टमंडळ यायचं, विचारपूस करायची आणि लाठीचार्ज म्हणजे कहरच झालं. कारण की मला सांगा, ही साधी विद्यार्थी होते, सगळीकडनं आलेले. काय केलं असतं त्यांनी? चालतच गेले असते ना संसदेपर्यंत शांतपणे. काय लाठीचार्ज करण्याची गरज होती? मला आठवण झाली त्या शेतकरी आंदोलनाची, जेव्हा नाशिकवरून शेतकरी आदिवासी बांधव चालत आलेले, जे मी चाललेले त्यांच्यासोबत आणि पोलीस आमच्या नुसते आजूबाजूला असायची, लक्ष ठेवायची. ट्रॅफिक असेल तर आम्हाला सांगायची एका बाजूनी चाला आणि व्यवस्थित चालायचं. कारण की आपला भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही
प्रत्येकाला आपला मुद्दा शांतपणे मांडण्याचा अधिकार आहे. पण आज दिल्लीच्या तख्तावर जे बसलेत, मी तख्तच म्हणते, तो तख्तच झालाय, तो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सारखं वाटतच नाही. जो दिल्लीचा तख्त झालाय त्याच्यावर एवढी घमंड, एवढी मिजाशी आली आहे की सर्वप्रथम म्हणजे तुम्ही 20 दिवस एका माणसाला विचारतच नाही, त्याच्याशी बोलायलाच येत नाही. नीट पेपर फुटला ही एक फॅक्ट आहे, ती नाकारू शकत नाही, गव्हर्नमेंट पण नाकारत नाही. असंही नाही की त्यांचा मुद्दा काय वेग आहे, साधा मुद्दा आहे. 25 लाख मुलं, त्यांचे 25 लाख आया, 25 लाख बाप, 75 लाख जनतेची किंमत आहे की नाही या देशात, ती तुम्ही त्यांना विचारायला येत नाही. 20 दिवस उपास म्हणजे काय झालं? स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या मुद्द्यावर देखील चित्रलेखा पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत नागरिकांनी विरोध करावा आणि जबरदस्ती झाल्यास शेकाप कार्यकर्ते नागरिकांच्या पाठीशी उभे राहतील असा इशारा दिलाय. आमच्या कुटुंबाने खोतांना घालवले. आज अडाणी नावाचा नवा खोत आलाय, त्याला मी म्हणते कॉर्पोरेट खोत, जो जबरदस्तीने येऊन सगळ्यांकडे स्मार्ट मीटर लावतायत. कायदा आहे जो मुख्यमंत्र्यांनीच मान्य केलाय की स्मार्ट मीटर लावणं कंपल्सरी नाहीये, पण अडाणीला हे कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे तो लोकांना जोर जबरदस्ती करतोय. आज लाईट बिलांची होळी करून त्याचा मोर्चा काढला पाहिजे. आणि जर तुमच्याकडे कोणी स्मार्ट मीटर लावलं तर तो तोडून टाका आणि नॉर्मल मीटर लावा. आणि जर स्मार्ट मीटर संदर्भात तुम्हाला कोणी त्रास दिला तर तिथल्या तुमच्या जवळच्या एका पक्षाच्या कार्यकर्त्याला आवाज द्या, तो तुम्हाला मदत करेल. यंदाचा होणारा शेकापचा वर्धापन दिन नीट प्रकरणातील निष्पाप 20 विद्यार्थ्यांना समर्पित करण्यात येणार असून रोहा तालुक्यातून सुमारे 2000 कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. शेकापचा वर्धापन दिन म्हणजे आमची पंढरीची वारी असते, तर त्याच्यामध्ये दरच वर्षी आम्ही आमचा इतिहास, आम्ही आमची परंपरा, आम्ही आमचे महापुरुष त्यांना दिलेली आदरांजली असते आणि आम्ही आमच्या विचाराने पुढे कसं जाणार हे आम्ही तिथे निश्चय करतो. न मीटिंग घेता, न संवाद साधता 10-20 हजार लोक येतात, तसेच येणार. खालापूरकरांना यावेळेस त्याचा मान दिलेला आहे. या वर्षीचा वर्धापन दिन आम्ही त्या 22 विद्यार्थ्यांना अर्पित करतो ज्यांनी नीट परीक्षेत सुसाईड केलं. आम्ही त्यांच्यासाठी लढणार याचा संकल्प करू. इथल्या शिक्षण व्यवस्थेसाठी लढणार, इथल्या हुकुमशाहीसाठी लढणार, हा संकल्प आम्ही या वर्धापन दिनाला करणार आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बँकेवरील विविध आरोपांना सविस्तर उत्तर देत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. गेल्या 20 वर्षांच्या कार्यकाळात बँकेच्या कामकाजाविरोधात एकाही सभासदानं तक्रार केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. बँकेच्या कारभारात कोणताही गैरप्रकार किंवा गलथानपणा झाला असता तर नाबार्ड आणि RBIने याची दखल घेतली असती असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. 20 वर्षांपूर्वी बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत कठीण होती, मात्र संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासदांच्या सहकार्यामुळे कठोर निर्णय घेत बँकेला उभारी देण्यात यश आलं आणि आज ही बँक राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक बनल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाबाबत देखील त्यांनी स्पष्टीकरण देत हे व्यवहार RBI आणि सहकार विभागाच्या नियमानुसार तसेच इतर बँकांच्या सहभागातून करण्यात आल्याचं सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून बँकेबाबत संभ्रम निर्माण करून संचालक मंडळाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभासदांनी व्यक्तीपेक्षा संस्थेच्या हिताचा विचार करून सक्षम आणि योग्य प्रतिनिधींनाच बँकेवर निवडून द्यावे असे आवाहन करत सहकार संस्थांमध्ये राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात स्पष्ट केलं. पण सगळीकडे शिस्त करावत असताना वाईटपणा सुद्धा येतो. जसा अजूनही रेस्ट हाऊस नाही याचं दुःख आमच्या कालेकर साहेबांना आहे. आत्ताची जी निवडून येतील लोक त्यांना तुम्ही विनंती करा की माझी संचालकांसाठी एक रेस्ट हाऊस बांधा, म्हणजे ते स्वप्न पूर्ण होईल. तुमच्या विश्वासावर आम्ही बँक, तुम्हाला माहिती आहे किती उंच नेली, काय नेली, तर तुम्ही आमचं मूल्यांकन करायचं आहे, आम्ही नाही करणार. जे काय असेल ते मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे प्रत्येक वेळी. आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा विश्वास हीच आमची ताकद त्यावेळी बनून गेली, म्हणून आम्ही जी 20 वर्ष काढली आणि सगळ्या प्रकारे आम्ही मदत करण्याचा प्रयत्न प्रत्येकाला केलेला आहे. ज्यावेळी तोट्यात होती त्यावेळी नाही, पण फायदा झाल्यानंतर त्याची प्रोव्हिजन करून आम्ही केलेले आहे. प्रोव्हिजन एवढी केली
की RBIने दखल घेतलेली त्यांना सांगितलं एवढी प्रोव्हिजन तुम्ही करता कामा नये, 50%वर आणा, एवढी आम्ही प्रोव्हिजन केली. आमच्या मते असं आहे, तरतूद ही अत्यंत महत्त्वाची आहे जी बँक अडचणीच्या वेळी वापरू शकते आणि तसेच आपण सगळ्या गोष्टी केल्या. मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांना की जाता जाता चांगली माणसं या बँकेमध्ये निवडून द्या आणि तीच माणसं पुढं, आमचा वारसा म्हणणार नाही मी, पण अशा बँकेची जी परिस्थिती आहे ती पुढं नेतील आणि त्या दृष्टिकोनातून बँक भरभक्कम पायावर आणखी उभी राहील. राजापूर शहरात गुरुवारी भरणारा आठवडा बाजार गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. बाजारातील व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी आणि दुकानांच्या मांडणीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे व्यापारी आणि प्रशासनामध्ये मतभेद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर बाजारातील व्यापाऱ्यांनी आमदार किरण अर्थात भैया शेठ सामंत यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. व्यापाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर आमदार सामंत यांनी योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर त्यांनी सर्व नगरसेवकांना गुरुवारी बाजारात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नगरसेवक, मुख्याधिकारी, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बाजार परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही तसेच कोणत्याही व्यापाराचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेत दुकानांची योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने मांडणी करण्यात आली. या निर्णयामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील वाद अखेर मिटला असून गुरुवारचा आठवडा बाजार सुरळीतपणे भरवण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून काढलेला हा निर्णय व्यापाऱ्यांनी स्वागत करत समाधान व्यक्त केलं असून यापुढेही बाजाराचे नियोजन अशाच पद्धतीने व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजापूर शहरातील गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला. राजापूर नगर परिषद आणि राजापूर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाजारातील सर्व व्यापाऱ्यांना निश्चित जागांचं वाटप करण्यात आलं. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनिश्चिततेला पूर्णवेळ मिळाला आहे. याचबरोबर बाजार परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी एकतर्फी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली असून त्यानुसार दुकानांची नियोजनबद्ध पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. या नियोजनामुळे बाजारातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. बाजार अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे भरावा या उद्देशाने प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले. भविष्यातही व्यवस्था कायम ठेवून बाजाराचे नियोजन अशाच पद्धतीने करण्यात यावे अशी अपेक्षा देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. पेण नगर परिषद, डॉक्टर RN पाटील आणि सूरज हॉस्पिटल सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महिला व बालकल्याण सभापती कलावती पाटील यांच्या संकल्पनेतून पालिकेतील सफाई कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पालिकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सफाई कर्मचारी हे शहराच्या स्वच्छतेचे आणि आरोग्य व्यवस्थेचे सर्वात महत्त्वाचे घटक असल्याचं सांगत त्यांच्या योगदानाचं कौतुक केलं. जुलै महिन्यातील अतिवृष्टी दरम्यान स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी बजावलेल्या कर्तव्याची दखल घेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. शिबिरात हृदयविकार, मेंदू व मणक्याचे आजार, मानसिक आरोग्य, ECG, ब्लड शुगर तसेच ऑडिओमेट्रीसह विविध तपासण्या करण्यात आल्या आणि आवश्यक औषधांचे मोफत वाटपही करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील, विविध सभापती, नगरसेवक, आरोग्य अधिकारी, पेण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. अनेक वेळा आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाला आम्ही जात असतो, आम्ही घेत असतो, पण आजचं जे शिबिर आहे ते शिबिर आमच्या शहरात शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्या आमच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी फक्त या शिबिराचं आयोजन केलं आहे. आणि मला असं वाटतं सफाई कर्मचारी म्हणजे आमच्या शहराचा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक जो शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काम करत असतो. पेण नगर परिषदेची नगराध्यक्ष या नात्याने माझी नगर परिषद, माझं शहर म्हणजे माझं कुटुंब या भावनेने आम्ही मंडळी काम करत असतो. आणि आम्ही जेव्हा शहराची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतो तेव्हा ही जबाबदारी खांद्यावर घेत असताना तुमच्यासारखे सफाई कामगार हे शहरातील लोकांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झटत असतात. त्याच्यामुळे तुमच्यामुळे आम्ही शहरातील लोकांची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतो आणि स्वच्छ शहर, निरोगी शहर राहील
हा शब्द आम्ही हे तुमच्यामुळे देत असतो. तरी अनेक लोकांच्या तक्रारी येतात, व्हॉट्सअपवर येतात, फोन करून येतात, लोक हायपर होतात. 1-2 तास जरी उशीर झाला किंवा एखादा दिवस काही अडचणी आली तरी, पण माझे सफाईचे कामगार कधीच तक्रारी करत नाही की मॅडम लोकांनी केलेल्या चुकीच्या वागण्यामुळे जो कचरा होतो तो कचरा सुद्धा आम्ही माणूस असलो तरी तो आम्ही उचलतो, याची तक्रार आजपर्यंत माझ्या एका पण कामगारांनी केली नाही. याचं मला कौतुक आहे, याचा मला अभिमान आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाच्या 17 वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघाने विभागस्तरीय सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. पन्हाळा येथे झालेल्या स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध चुरशीच्या आणि रोमांचक लढती खेळत आपली गुणवत्ता सिद्ध केली. शिस्त, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि सांघिक खेळाच्या जोरावर संघानं हे यश मिळवत माणगाव पंचक्रोशीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढवला. या यशामागे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, क्रीडा शिक्षकांचे परिश्रम, पालकांचे प्रोत्साहन तसेच विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आणि संस्थेचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण विद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देखील अशीच दमदार कामगिरी कायम राहील असा विश्वास विद्यालयाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.